हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कॅनवामध्ये इफेक्ट हा जो ऑप्शन आहे त्याचा नवीन अपडेट आलेला आहे. याच्यामध्ये काही न्यू ॲडव्हान्स इफेक्ट ॲड झालेले आहेत, तर ते आपण आज बघूयात. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. लेट्स स्टार्ट. सुरुवातीला काही इफेक्ट इथून काही आपण शेप्स घेऊयात. आणि या शेप्सवर आपण ते नवीन इफेक्ट जे आहेत ते अप्लाय करून बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण काही इफेक्ट जे यूज करत होतो, जे बेसिक जसं की ड्रॉप आहे, ग्लिच आहे, ग्लो आहे, तर इको आहे. तर हे बेसिक इफेक्ट होते. आता काही ॲडव्हान्स इफेक्ट सुद्धा अ, नवीन अपडेट झालेले आहेत. तर तेही आपण कसे यूज करायचे ते बघूयात. तर इथे मी काही शेप्स घेतलेले आहे. सो आपण याचा थोडा कलर चेंज करून घेऊया. ओके. तर हे काही शेप्स आपण घेतलेले आहेत. जेव्हा आपण हा शेप सिलेक्ट करतो, तेव्हा इथे जो बार दिसतो, त्या बारवर इफेक्ट हा ऑप्शन आपल्याला मिळतो. तर इफेक्टवर आपण क्लिक केल्यानंतर इथे सुरुवातीचे जे हे ब्ल्यू कलरमध्ये काही इफेक्ट आहेत, हे बेसिक इफेक्ट आहेत, जे आपण आजपर्यंत यूज करत आलो आहोत. तर फर्स्ट इफेक्ट आहे ड्रॉप. ड्रॉपवर जेव्हा आपण क्लिक केल्यावर आपल्याला इथे ड्रॉप शॅडो मिळतो. तर आपल्याला ही डायरेक्शन चेंज करता येते, ऑफसेट चेंज करता येते, ब्लर कमी जास्त करता येतो आणि ट्रान्सपरन्सी सुद्धा आपण इथून कमी जास्त करू शकतो आणि इथून त्या शॅडोचा आपण कलर सुद्धा चेंज करू शकतो. देन दुसरा इफेक्ट आहे ग्लो. ग्लो इफेक्ट मध्ये सुद्धा आपण त्या शॅडोची इंटेन्सिटी कमी किंवा जास्त करू शकतो आणि इथून कलर चेंज करू शकतो. थर्ड इफेक्ट जो आहे तो इको आहे. याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल शॅडो मिळतात. तर इथून आपल्याला शॅडोची डायरेक्शन चेंज करता येते आणि ऑफसेट कमी किंवा जास्त करता येते. आणि इथून शॅडोचा कलर चेंज करता येतो. किती छान शॅडो इफेक्ट आपल्याला मिळतात आणि याचा उपयोग आपण आपल्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. तर पुढचा जो इफेक्ट आहे तो आहे आता आपण कोणता बघितला? इको बघितला. आता ग्लिच. ग्लिचमध्ये सुद्धा सेम असंच आहे, पण याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल कलर्स मिळतात. तर शॅडोचे 2 टोन आपल्याला इथे क्रिएट करता येतात आणि त्याची डायरेक्शन आणि ऑफसेट कमी जास्त करता येते. आणि इथून आपण आपल्याला हवा तो कलर इथे सेट करू शकतो. तर अशा पद्धतीने हे जे काही आपण आता बघितलेले इफेक्ट आहेत ते बेसिक इफेक्ट आहेत. आता आपण ॲडव्हान्स जे काही इफेक्ट आलेले आहेत ते बघूयात. तर फर्स्ट इफेक्ट आहे रेडिओ ॲक्टिव्ह. याच्यामध्ये इंटेन्सिटी कमी किंवा जास्त करता येते. देन दुसरा इफेक्ट आहे रेट्रो. याच्यामध्ये डायरेक्शन चेंज करता येते आणि ऑफसेट चेंज करता येतो. देन पुढचं ऑप्शन आहे डिजिटल. याच्यामध्ये सुद्धा आपण शॅडोची डायरेक्शन चेंज करू शकतो आणि ऑफसेट कमी किंवा जास्त करू शकतो. तर डिजिटल आणि हा जो आपला इफेक्ट आहे इको, हे थोडेफार सिमिलर वाटतायत. देन पुढचा इफेक्ट आहे तो मिड.
मिडनाईट इफेक्ट आहे. याच्यामध्ये इंटेन्सिटी चेंज करता येते. देन त्याच्या पुढचा इफेक्ट मेलिबो आहे. हा थोडासा ग्रेडियंट शेडमध्ये आपल्याला इफेक्ट मिळतो. देन इथे मी थोडा पेज ऍड करून घेते आणि एक्स्ट्रा काही टिप्स आपण ऍड करून घेऊया, जेणेकरून आपल्याला पुढचे जे काही इफेक्ट आहेत ते सुद्धा चेक करता येतील. ओके, तर या पुढचा इफेक्ट आहे क्रोमा. याच्यामध्ये हा पण ग्लिच ग्लिच टाईपच आहे. याच्यामध्ये सुद्धा डायरेक्शन चेंज करता येते शॅडोची आणि ऑफसेट कमी जास्त करतायत. ओके, देन पुढचा इफेक्ट व्हीएचएस. व्हीएचएस इफेक्ट आहे. ह्याच्यामध्ये पण ड्युअल टोन शॅडो आपल्याला मिळतो. देन ऑरा आहे. नेक्स्ट इफेक्ट आहे सनसेट. याच्यामध्ये इंटेन्सिटी चेंज करता येते. नेक्स्ट इफेक्ट आहे मेटॅलिक. मेटॅलिक शेड देता येते आपल्याला याच्यातून. आणि लास्ट जो इफेक्ट आहे तो लेझर आहे. तर अशा पद्धतीने हे जे काही शॅडो इफेक्ट आहेत हे आपण यांची इंटेन्सिटी आणि ऑफसेट डायरेक्शन चेंज करून आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपण आपल्या डिझाईनमध्ये या इफेक्टचा आपण वापर करू शकतो. तर आता या इफेक्टचा वापर आपल्याला फ्रेममध्ये करता येतो का ते बघूया. तर इथून मी एक फ्रेम घेते आणि याला आपण इफेक्ट देऊन बघूया. तर येस, आपण इफेक्ट देऊ शकतो फ्रेमला सुद्धा. तर हे जे काही ॲडव्हान्स इफेक्ट आहेत हे सुद्धा आपण आपल्या फ्रेमला देऊ शकतो. सी, किती छान, किती सुंदर पद्धतीने आपण आपली फ्रेम क्रिएट करू शकतो जर आपण या शेप्सचा वापर केला तर. यामध्ये आपण एखादा फोटो ऍड करून बघूया. ओके, खूप छान. अजून एक आपण चेक करूया. लेझर देऊ शकतो आपण, डायरेक्शन चेंज करू शकतो. ओके, मस्त. अजून एखादा फोटो आपण याच्यामध्ये ऍड करून बघूया. ओके, तर अशा पद्धतीने हे इफेक्ट आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपली क्रिएटिव्हिटी वापरून आपल्या डिझाईन्समध्ये ऍड करू शकतो. तर तुम्ही हे नक्कीच प्रॅक्टिस करा आणि तुमच्या डिझाईन्समध्ये ऍड करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.